हे काय रविदा, तुझे डोळे किती लाल झाले आहेत. चेहरा ओढल्यासारखा कसा तरी दिसतो आहे. तुला काही होतंय का? नानांना सांगते मी, तपासून घेतो. चल, वेडी कुठली. एवढ्या तेवढ्यासाठी नको तपासून घ्यायला. खरोखरी तो दिवस रवीने बेचैनीत घालवला. संध्याकाळी फोनची बेल वाजली. अनघाने फोन उचलला. कोण? पल्लवी? का गं? काही विशेष? रविदा ना आहे की घरात? थांब बोलवते त्याला. रवीला आश्चर्य वाटले. हे काय? आता माझ्या मनात पल्लवीचा विचार यावा आणि लागलीच तिचा फोन. पण त्याला कुठे माहीत होते, तो जसा त्याच्या बहिणीच्या दुःखाने उदास आहे, तीच परिस्थिती पल्लवीची आहे. रवी, आज कशातच मूड लागत नाही. प्लीज तू येतोस का घरी? काय गं, मूड कुठे गेला तुझा? की अभिजित बरोबर गावाला पळाला? रवीने हसून विचारले. रवी, थट्टा करू नकोस. येतोस ना? हो, निघतोच लगेच. मग तर झाले. हां, पल्लवीने समाधानाने हुंकार भरला. रवी आलेला पाहून पल्लवीच्या आई म्हणाल्या, बरे झाले तू आलास. आज सकाळपासून पल्लवीचे डोके दुखत आहे. तोच पल्लवी तेथे आली. डोके दुखत आहे तर एखादी गोळी घ्यायचीस. खरे सांगू, डोके दुखत आहे असे नाही, पण आज फार निरुत्साही वाटत आहे. काही करण्याची इच्छा नाही. निर्मलाबाई म्हणाल्या. पल्लवी, रवी आलाच आहे. थोडे बाहेर फिरून ये. मोकळे हवेने बरे वाटेल. पल्लवी चटकन तयार होऊन आली. आईचा निरोप घेऊन दोघेही बाहेर पडले. पल्लवी, कुठे गाडी घेऊ? निवांत स्थळी. ओके. रवीने स्कूटरला वेग दिला. काही वेळातच तो नदी किनारी आला. अगदी निवांत जागा. दोघे तेथे बसले. रवीच्या मनातून अनघा जात नव्हती, तर पल्लवीच्या तिच्या अभिदादाला विसरू शकत नव्हती. पल्लवी, निवांत स्थळी निवांत बसायला आलीस वाटते. पण थोडे फार बोलायला कसली हरकत? आज एवढे फोन करून बोलावून घेतलेस, ते तरी सांगशील की नाही? छे रे, तसं काही नाही. आज कशातच लक्ष लागेना, सारखी हुरहुर लागली आहे. कशाची गं? ते काही विचारू नकोस रवी. तूच बोल ना काहीतरी. मी ऐकण्याचे काम करते. काही वेळ विचार करून रवी म्हणाला, मी तरी काय बोलू? बोलण्यासारखे जे आहे ते सांगू शकत नाही. रवी, एवढा विश्वास नाही माझ्यावर? सांग ना काय आहे ते. ते सर्व अभिजित संबंधी आहे म्हणून. तर त्याच्या बोलण्याचा आशय तिच्या लक्षात आला. ती म्हणाली, रवी, मी वचन देते तुला, तू जे सांगणार आहेस ते अभिदादाला सांगणार नाही. मग तर झाले. पल्लू, आमची अनु फार वेडी आहे गं. तिला अभिजितबद्दल खूप. त्याला मध्येच अडवीत पल्लवी म्हणाली. रवी, मला ते सर्व काही माहीत आहे. अभिदादाने कालच मला सांगितले आहे. रवी, अनघा तुझी बहीण आहे म्हणून तू माझ्यावर रागवू नकोस. रवी, मला अनघाचे असले वागणे बिलकुल पटत नाही. खरे सांगायचे म्हणजे काल रात्री अभिदादाने मला हे सांगितल्यापासून मी अस्वस्थ आहे. रवी, यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तू सांग ना समजावून अनघाला. अभिदादाबरोबर वागते ते चूक आहे. प्लीज करशील ना एवढे काम? रवी हताश झाला, निराश झाला. पल्लवीच्या मदतीने काहीतरी चांगला मार्ग काढावा असे वाटले होते, पण खुद्द पल्लवी तिच्या अभिदादाप्रमाणे बोलते आहे. रवीला असे गप्प राहिलेले पाहून ती म्हणाली, राग आला ना रवी तुला? पण तूच विचार कर, अभिदादामध्ये काय कमी आहे? कोणताही तरुणीला आकर्षित करण्याचे त्याचे व्यक्तिमत्व आहे. स्वभावाने किती चांगला आहे. त्याच्या गुणांची ओळख या 1.5 वर्षातही अनघाला झाली नाही. सारे कॉलेज त्याचे गुणगान करीत आहे. अशा माझ्या अभिदादाचा तिने एवढ्या पराकोटीला जाऊन तिरस्कार करावा? तिच्या या शेवटच्या वाक्याने रवी एकदम ताठ झाला. रवी, मी कटू बोलले म्हणून रागवू नकोस, पण तूच सांग, हे तिचे वागणे चांगले आहे का? बिचारा माझा अभिदादा. तिच्यावर मनोमन किती प्रेम करतो. तिचे किती फोटो त्याने जमवले आहेत. अरे कालच त्याचा दुःखित स्वर अजूनही कानात घुमतो आहे. पल्लू,
ती माझ्यासाठी नाही हे माहीत असतानाही मी वेडा तिच्यावर प्रेम करतो आहे. तिच्या फोटोवर. रवी पल्लवीचे बोलणे मोठ्या आश्चर्याने ऐकत होता. ही पल्लवी म्हणते आहे अभिजित अनूवर प्रेम करतो आणि अनू त्याचा तिरस्कार करते आहे, त्याच्याकडे पाहत नाही. आणि अनूचे म्हणणे आहे मी त्याच्यावर प्रेम करते पण तो तिच्याकडे पाहत नाही, तिची उपेक्षा करतो. म्हणजे हे दोघे एकमेकांचा तिरस्कार करत नाहीत तर एकमेकांवर उत्कट प्रीती करतात. वेडे आबोर राहिलेत आणि स्वतः दुःखी कष्टी होत आहेत. रवीने एकदम पल्लवीचा हात हातात घेतला. पल्लवी पुन्हा एकदा बोल. तुझा अभिदादा आमच्या अनूवर प्रेम करतोय. बोलणारच, कारण त्याचं प्रेम काही खोटे नाही. स्वतः अभिदादानेच मला सांगितले आहे. अचानक समजलेल्या या सुखद बातमीमुळे रवीला अक्षरशः बोलता येईना. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि ते पाहून पल्लवी चपापली. रवी, आय एम सॉरी, मी तुझ्या भावना दुखावल्या. प्लीज मला माफ कर. पल्लवी, अगं हे आनंद अश्रू आहेत. अगं मगाशी मी बोलताना तू मध्येच मला अडविलेस, नाही तर माझ्या आधी तू खुश झाली असतीस. अगं ते वाक्य नीट ऐक. पल्लवी, अनूला अभिजितबद्दल खूप खूप प्रेम वाटते पण तो तिचा तिरस्कार करतो. आता समजले ना मी एवढा खुश का झालो. अगं ते दोघेही अगदी मॅड आहेत. एकमेकांवर एवढे प्रेम करीत असतानाही एकमेकांना समजू शकले नाहीत. त्यांची ओळख मुळात भांडणातच झाली आहे ना, त्यामुळेच हे असे असणार. पल्लवी, आता काहीतरी असे करायला पाहिजे की त्या दोघांची प्रेमाची ओळख एकमेकांना पटेल, मनातील गैरसमज दूर होतील. इश्श, त्यात काय अवघड आहे. अरे आज मी अभिदादाला पत्राने ही गोड बातमी कळवते. तू घरी गेल्यानंतर अनघाला सर्व सांग, म्हणजे झाले. नको पल्लवी, तसे नको. त्यामुळे अभिजितला वाटेल तूच पुढाकार घेऊन त्याचे मन अनघाला सांगितलेस आणि त्याच्याबद्दल सहानुभूती वाटून अनघाने ती स्वीकारले. तसेच अनघाचाही गैरसमज वेगळाच होईल. आधीच ते दोघे एकमेकांना समजू शकले नाहीत, त्यात आणि भर नको पडायला. त्यापेक्षा दोघांनाच एकमेकांना समजून घेऊ देत ते चांगले. अरे पण त्यासाठी ते दोघे एकमेकांच्या सहवासात यायला पाहिजेत. ते दोघे आहेत दोन टोकांना, मग घडणार तरी कसे. पल्लवी, रवी दोघेही विचारमग्न झाली. काय करावे, कसे करावे. आयडिया. रवी, मस्त आयडिया. हे बघ, आणखीन 8 दिवसानंतर मी दिवाळीसाठी मावशीकडे जाणार आहे. तेव्हा तू आणि अनघा दोघेही माझ्याबरोबर चला. अगं पण अनघा कशी येईल. आपण अभिजितच्या गावाला जाणार हे समजल्यानंतर ती मुळीच येणार नाही. रवी, असे करूयात, तिला कल्पना द्यायची नाही. मी माझ्या मैत्रिणीकडे दिवाळीसाठी जाणार आहे असे तिला सांगायचे. मी अनघाला माझ्याबरोबर येण्यासाठी आग्रह करेन. तिच्यासमोर तू लगेच माझ्याबरोबर येण्यास तयार हो. काही करून तिला तयार करायचेच. पल्लवी, तुझी कल्पना छान आहे. त्या दोघांचे गैरसमज दूर झाल्यानंतर त्यांना किती आनंद होईल ग. त्या दोघांना होणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने रवी आणि पल्लवी हर्षभरित झाले. दोघांचीही दिवसभराची बेचैनी कुठले पळाली. पल्लवी, चल चटपट. आधी हे सर्व नानांच्या कानावर घालू. त्यांचा सल्ला घेऊ. घरी अनघाच्या समोर हा विषय नको. नाना अजून दवाखान्यात असतील. रवी पल्लवी नानांना भेटायला दवाखान्यात गेले. त्या दोघांना एकदम आलेले पाहून नानांनी सौम्य शब्दात त्यांची थट्टा केली. नाना, आज आम्ही एक महत्त्वाची बातमी देण्यासाठी आलो आहोत. नाना, मागे तुम्ही मला अनघाच्या बदललेल्या स्वभावाची माहिती काढायला सांगितली होती. त्यासाठी काल मी शीलाला भेटलो. तिने त्यासंबंधी बरेच काही सांगितले. नाना, आपली अनू चक्क प्रेमात पडली आहे. रवीला वाटले आपल्या या वाक्याने नानांना आश्चर्य वाटेल, पण नाही. नाना अगदी शांत आवाजात म्हणाले, रवी, ते मी फार पूर्वी ओळखले आहे. पण एक गोष्ट लक्षात येत नाही. प्रेमात माणूस बदलतो
पण अनुसारखा विचित्र वागत नाही. घुमा आबोल झाले तरी समाधानी असतो. पण आपली अनु या गोष्टीत बसतच नाही. बरे, कोण आहे ती व्यक्ती? त्यांचे परस्परावर प्रेम आहे ना? होय ना ना, ते दोघेही एकमेकांवर प्रेम करतात, पण त्यांना हे माहीत नाही. नाना, पल्लवीचा भाऊ अभिजित म्हणजेच आपले आवडते देशमुख सर यांच्यावर आपली अनु प्रेम करते. पण पूर्वी झालेल्या भांडणामुळे तिला वाटते ते तिचा तिरस्कार करतात आणि अभिजितलाही तसेच वाटते. आता मात्र नाना आश्चर्याने म्हणाले, पण हे असे का? रवीने त्यांना सर्व व्यवस्थित सांगितले आणि ते ऐकून नाना मोठ्याने हसले. काय विचित्र आहेत ही मुले. रवीने पल्लवीची कल्पना त्यांना सविस्तर सांगितली. नानांनाही ती पसंत पडली. सर्व काही नक्की ठरवून रवीने पल्लवीला तिच्या घरी सोडले. फ्रेंड्स, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं मनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.